फलंदाज मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 1, फलंदाज बाद. सामना पडण्यासाठी सन्मान्य चेंडूचा केला उपस्थित झालेत. मान्यवरांचं स्वागत झालंय आणि एका विकेटच्या सहाय्याने नक्कीच इथे स्वागत केलं गेलंय. फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. पाव फलंदाज बांधून तंबूच्या आश्रयाला परतलेला नवीन फलंदाज खेळपट्टीवरती अर्थात सागर डोमाळे. चला थोडी घाई करा सागर. सागर डोमाळे पाप एक यशस्वी असा छायाचित्रकार आहे. फोटोग्राफीच्या व्यवसायातून तो नक्कीच आपल्याला ज्ञात आहे. अनेक आवड जोपासताना आपण सागरला पाहतोय. पहा धावफलकावरती धावफलक स्थिर असणारे केवळ 6 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये, पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. दिनेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती. एका पहा स्वप्नील बिसेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहा कहा पे निगाहे कहा पे निशाणा. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागर डोमाळे मात्र फसलाय. आणि एका बाजूने सोमनाथ राऊतला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं गरजेचं आहे. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती थांबावं लागेल, टिकावं लागेल. संधी मिळाली तर चौफेर फटकेबाजी करावी लागेल, कारण विजय मिळवायचा आहे. 76 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आहे. पहा लोवर फुलटॉस स्ट्रेट हिट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल मयुरेश कदम. आणि या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं थोडं असणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथमतः संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं कसं करता येतं पहा मयुरेश कदमला आपण पाहिलेलं आहे. एक उदयनमुख खेळाडू आहे, एक नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या खेळाडूने आपली चमक या शिक्रापूर प्रीमियर लीग मध्ये दाखवलेली आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय वनवे सर आपण उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. शिरसाट स्पोर्टच्या माध्यमातून एक फार मोठी स्पर्धा आपण पाहतो खांतवेनगर या ठिकाणी चालू आहे आणि त्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये एक फार मोठा वाटा असणार आदरणीय वनवे सर आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आपलं शिक्रापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. नवीन गोलंदाज विक्रम मुदगल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्ले संपलाय. एक फलंदाज बाद. धावफलकावरती 9 धावा. विजयाचं समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 30 चेंडू आणि बनवायच्या 67 धावा. सागर डोमाळे आणि सोमनाथ राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विक्रम मुदगल गोलंदाजी मार्कवरती एक अनुभव पणाला लावताना आपण पाहणार आहोत. पहा स्टेप आउटून फटका खेळलाय. पुढे सरसावून दिनेश लोखंडे चेंडू पर्यंत पोहोचेल की काय. धक्का क्रमांक 2, फलंदाज मात्र बाद. बजाव डीजे. चेंडूचा केला नाद. फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये एकेकाळी एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जायचा पास सोमनाथ वाघोले. आज या मैदानाच्या आतमध्ये सोमा वाघोलेची काय कामगिरी असेल. चला सोमा थोडी घाई करा, खेळपट्टीवरती पोचा. धावफलकावरती आपण पाहतोय 9 धावा आहेत. दरम्यानचे 2 फलंदाज जे बाद झालेले आहेत. विक्रम मुदगल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आता स्ट्रायकरला खेळेल सोमनाथ राऊत. सोमनाथ राऊत आणि सोमनाथ वाघोले. पहा क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी चूक असेल. चेंडूच्या पाठवरा स्वप्नील बिसे पाहत आहे. तोपर्यंतच्या 2 धावा. सोमनाथ राऊत मध्ये पहा पायाच्या काहीशा दुखापतीने त्रस्त होता. अनेक वर्ष तोही टेनिस क्रिकेटची सेवा करतोय, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उभा राहिलाय. जरी खेळाडू दुखापतीने त्रस्त झाले, जी आवड आपल्याला आहे सर. तर सर पहा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रीमियर लीग चालू आहे. शिरसा स्पोर्ट खऱ्या अर्थानं अनेक ग्रामीण भागातल्या खेळाडूंना ज्यांच्या माध्यमातून संधी मिळाली, मोठं व्यासपीठ मिळालं. खऱ्या अर्थानं अजितदादा ससोडे आपले जे आरुण इनामदार आहेत ते देखील आज तिथे आपले खेळताना पाहायला मिळतात. शिरूरचा संघ देखील तिथे खेळताना पाहायला मिळतात. महाराष्ट्रातले दिग्गज आयकॉन खेळाडू तिथे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक वनवे सर
अंबादास शिरसाट असतील, मल्हारप्पा गव्हाणे असतील, बांधास पवार साहेब असतील, खऱ्या अर्थाने वनवे सर आपल्या स्पर्धेसाठी एक धावती भेट देण्यासाठी आलेत. वनवे सर तुमच्या माहिती करता सांगेल, गाव चॅम्पियन म्हणजे जी लीग स्पर्धा चालू झाली गेली, आता तुम्ही पुणे परिसरामध्ये आणि शिरूर परिसरामध्ये जर लीग स्पर्धा जर कुणी चालू केली असेल ना, तर हे अजितदादा सासवडे आहेत, इथे ओंकार लाटे आहेत, संपूर्ण आयोजक कमिटी नाना गिरबेले असतील, हे सर्व हे 7 जण एकत्र आले आणि त्यांनी गाव चॅम्पियन स्पर्धा चालू केली. आणि मग तिथून पुढे कोरेगाव असेल, सणसवाडी असेल, तळेगाव असेल, आजूबाजूच्या परिसरामध्ये वळण देण्याचं कामकाज त्यांनी केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ही शिक्रापूरची आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं नियोजन करणं, आता स्पर्धेचं नियोजन कसं करायचं तुम्हाला सांगणं गरजेचं नाही, तुम्ही देखील पाहिलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आहे, खूप महान आहे आणि आजवर स्पर्धा आहे. या स्पर्धेला अनेकांचं लक्ष असतं, कारण की महाराष्ट्रामध्ये पहिली गाव चॅम्पियन मोठी स्पर्धा जर कोणी भरवली असेल तर ही शिक्रापूरकरांनी भरवली आहे. ही खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेची मुख्य माहिती आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रसिकांना आपण जाऊया. धावपलकावरती धावा स्थिर असतील, 14 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय पहा. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावपलकावरती 14 धावा आहेत. 18 चेंडू धावले गेले, 14 धावा. उर्वरित 24 चेंडू विजयासाठी बनवायचे 62 धावा. विजयाचं समीकरण बदललं गेलेलं आहे, रिक्वायर रन रेट बदलला गेलेला आहे. 15.5च्या रिक्वायर रन रेटने विजयासाठी धाव बनवणं आता गरजेचं असेल. एका बाजूने वीर मराठवाडा संघ खेळत होता, 3 षटकर संपली, 11च्या सरासरीनं 33 धावा बनवल्या गेल्या होत्या. इथं फलंदाजीचा गेअर आता बदलावाच लागेल. एका बाजूने सोमनाथ वाघोलेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत, दुसऱ्या बाजूनं निलेश भूमकर एक उंचपुरा खेळाडू आहे आणि हाही खेळाडू पा एसपीएल मध्ये एक जुना जाणता आहे. अनुभव याही खेळाडूच्या पाठीशी आहे. दिनेश लोखंडे गोलंदाजी मार्कवरती मैदानाच्या आतमध्ये या अगोदर शेड्यूल टाकलं होतं. दिनेश लोखंडेनं आपण चर्चा करणार आहोत. 4 धावा खर्च केल्या होत्या, 1 फलंदाजाला बाद करणार दिनेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. धावफलक 15 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. 76 धावांचा एक फार मोठा टप्पा आहे आणि अनिश्चिततेनं पूर्णपणे भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. एका बाजूने 6 षटकापर्यंत 5 धावा थांबवल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या षटकात जी कामगिरी केली गेली त्यामुळे धावफलक आपण पाहतोय फार पुढे सरसावून नेवलेला आपण पाहिलेला आहे. 75 बनवल्या गेलेल्या आहेत. 76 धावांचं समीकरण विजयासाठी आहे. एका बाजूला सोमनाथ वाघोले आणि निलेश भूमकर या 2 फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे आणि ती जबाबदारी आता पेलावी लागेल. दिनेश लोखंडे फुल फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये फुल इन फॉर्म आहे, गोलंदाजीमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्याची चिवट झुंज आपण अनेक वर्ष अनेक वेळा पाहिलेली आहे. आज या मैदानाच्या आतमध्ये त्याची कामगिरी कशी असेल. सोमनाथ वाघोले एकेकाळचा स्फोटक फलंदाज आहे, आज कामगिरी काय करणार पहा. ब्लॉकल पद्धतीमध्ये चेंडू, यॉर्कर पद्धतीमध्ये चेंडू, वेगवान चेंडू आहे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकला जातोय आणि फलंदाजाला पहा, फलंदाजाला सुरुवातीपासून न ठरवता ज्या पद्धतीने चेंडू होईल त्या पद्धतीने खेळी करणं आता मात्र गरजेचं असेल. अर्जुन सर तुम्ही धावती भेट दिली, तुमचं मनपूर्वक आभार आहे. आज फायनल आहे ना की शिरसाट स्पोर्ट्स महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहतो खांदवेनगर या ठिकाणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरचे संघ आहेत, फार मोठं पारितोषिक त्या स्पर्धेला सुद्धा आहे. सगळे आयकॉन खेळाडू त्या ठिकाणचे आहेत. ऑक्शन झालेलं आहे पहा. 9 चेंडू पंच मात्र घोषित करतायत. बिमार चेंडू आहे. 9+4 या 5 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये असतात. धावांचा बोनस दिलाय 5 धावांचा पहा. चला यानंतर होणारा सामना मोती चौक 11 विरोधामध्ये जय भवानी 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण अतिथी मंचासमोर यायचं. मोती चौक 11 विरोधामध्ये जय भवानी 11. टॉस होईल. चौथं षटक क्रिकेट रसिकांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फ्रीड असेल आणि स्ट्राईक एंडला सोमनाथ वाघोले. अकूट टप्प्याचा चेंडू 5 चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि स्वप्नील भिसे आपण पाहतोय कालपासून काहीसे हाताला तूप लावून आलेला आहे. तुपात असणारा खेळाडू आहे त्यामुळे त्याचा चेंडू काय पूर्णपणे हातात येत नाही. असो
एक धावफलकावरती धावफलक 21 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दिनेश लोखंडे पुन्हा एकदा राईट आर्मवर द विकेट. धावफलक 5 स्थिर आहे. चौथ्या षटकाचा खेळ आता संपेल. 4 षटकांचा खेळ संपेल. ड्रिंक्स पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. अर्धा डाव संपला क्रिकेट रसिकांनो. 24 चेंडू बनवल्या गेल्या 22 धावा. उर्वरित 4 षटक अर्थात 24 चेंडू आणि बनवायच्या 54 धावा. अनेक वेळा या प्रकारचे आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपण उभे पाहिलेले. छोटा गंगा आहे का? चला यानंतर मोती चौक 11 संघाचे कॅप्टन आलेले आहेत. जय भवन 11 कॅप्टन. चला एकेकाळी जुन्या पुलावरती अर्थात वेताळभाऊ स्टेडियम मध्ये स्पर्धा व्हायच्या. त्या स्पर्धेमध्ये छोटा पॅक बडा धमाका म्हटलं की गंगाराम भिसेचं नाव यायचं आणि गंगाराम भिसे आला की कॉमेंटेटरला एक चर्चेचा विषय व्हायचा. कारण आता यानंतरचा जो होणारा सामना आहे ना, आले ना 2 कर्णधार. यस दादा, कोणाच्या उपस्थितीमध्ये? संसद दादा सासवडे, रुपेश शेठ गिरबिले या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा जो कोल घेणार आहोत. ब्रेक देखील झाला गेलाय. अमोल शेठ प्रसिद्ध उद्योजक अमोल शेठ बेनबल साहेबांना देखील विनंती आहे साहेब आपण देखील नाणेफेकीचा कोल करण्यासाठी यायचंय. तिसऱ्या सामन्याचा जो नाणेफेकीचा कोल होईल मोती चौक 11 आणि त्यांच्या विरोधात. जय भवानी 11 या 2 संघांमध्ये यानंतरच क्रिकेट मधलं एक युद्ध आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. पहिला सामना देखील लोकेश जबरदस्त झाला, मस्त झाला आणि त्या सामन्यामध्ये भरत भालेराव मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी मिळवला. लगेच भरत भालेरावचा आनंद देखील लग्नात मावणार नाही. धावफलकावरती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा आहेत. विजयाचं समीकरण 3 षटक आहेत, माफ करा 18 चेंडू आहेत आणि 54 धावा. कॉट बिहाइंडचा अपील केलंय. फलंदाज मात्र झेल बांधून परततोय. धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. जय भवन 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला जातोय. मोती चौक 11 संघाला क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलेलं आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये होतोय पहा. सचिन भूमकर. सचिन भूमकर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज असणार आहे. सोमनाथ वाघोले एका बाजूला आहे. एका बाजूनं सामन्यावरती पकड मजबूत केली पहा वीर मराठा वॉरियर संघाने. आतापर्यंत आपण पाहतोय 4 सामने खेळलेत, 3 सामन्यामध्ये विजय मिळवलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पहा आणि यष्टनचा वेध घेण्याचा प्रयत्न डॉक्टर श्रीकांत साकोरे. यष्टनच्या पाठीमागे एक फार मोठी कामगिरी डॉक्टर श्रीकांत साकोरेंच्या माध्यमातून आपण पाहतो. डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत, पूर्ण प्रॅक्टिस मध्ये असणारे खेळाडू आहेत आणि फलंदाजांना पूर्णपणे थांबवून ठेवले. आपण एका बाजूला पाहतो वीर मराठा वॉरियर संघानं. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा नक्की चर्चा करणार आहोत. धावफलक स्थिर आहेत. 3 चेंडू टाकलेत पहा निखिल भिसेनं आणि 3ही चेंडू निर्धाव आहेत. आतापर्यंत गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वीर मराठा वॉरियर्स आपण पाहतोय. निखिल भिसे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. अनेक उंचपुरा खेळाडू सचिन भूमकर मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करणार आहे. सचिन भूमकर आणि सोमनाथ बागुले शेवटचे काही चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये अफलातून कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू नक्कीच होता.
निखिल कोळपकर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षणासाठी आपण वीर मराठा वॉरियर संघाचा नक्की जो पाहतोय. पहा आतापर्यंत 5 नाही 1 धाव घेतली गेली नाही का. 5 चेंडू टाकले गेले, 1 धाव धावफलकावरती असणार आहे. 23 धावा आणि 4 फलंदाज दरम्यानचे बाद. 5व्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. उपस्थित होत आहेत निरंजन चव्हाण, सनी गाडे साहेब, आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. यामुळे चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेलाय आणि इथे फलंदाज बाद आहे. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. 5व्या क्रमांकाचं षटक संपलं. निखिल विसने या षटकामध्ये 1 धाव खर्च करत 1 फलंदाजाला बाद केलेला आहे. आतापर्यंत 6 धाव खर्च केले निखिल विसने, 2 षटके टाकले. एका फलंदाजाला बाद करताना आपण मैदान 2 केले का, 2 फलंदाज या षटकामध्ये बाद केलेला आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 12 चेंडू आणि 53 धावा मैदानाच्या आतमध्ये. विक्रम मुदगल गोलंदाज मार्कवरती. चला फलंदाज गिरीश राऊत मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. विक्रम मुदगल एक अनुभवी खेळाडू आहे. मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक 2 चेंडूपर्यंत पोहोचेल. निखिल भिसे झेल टिपलाय. गिरीश राऊत आल्या पावली परतावं लागेल. धक्का क्रमांक 6 फलंदाज बाद. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. टप्प्याचा चेंडू पुढे सरसावून फटका खेळण्याचा प्रयत्न. सचिन भूमकर चेंडू काही कनेक्ट होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सचिन भूमकर प्रयत्न करतोय, अपयश मात्र आहे. भैरवनाथ फायटर संघाचे संघमालक मान्य श्री अमोल शेठ चव्हाण साहेब, आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. पायामध्ये सराव फार गरजेचा आहे. प्रॅक्टिस फार गरजेची असणार आहे. 3 ताड त्रिफळा फलंदाज बाद. धक्का क्रमांक 7 बचाव. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. शेवटचे 9 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. विजयाचं समीकरण फार दूरवरचं आहे. अजूनही 53 धावा विजयापासून दूरवरती असणार आहे. आपलं टार्गेट 76 धावांचं मैदानाच्या आतमध्ये पाय ठेवलं गेलं होतं. बनवल्या गेल्या त्या 23 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये विकास बालवडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. 7 नंबरची जर्सी प्रदान करून विकास आपण पाहतोय खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये येतोय. विक्रम मुदगल पुन्हा एकदा राईट आर्मवरती विकेट. नक्कीच कमी सराव मैदानाच्या आतमध्ये जाणवतोय. सरावाची उणीव नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाणवत असणार श्रीनाथ टायटन संघाला, कारण एक ताकदवर संघ होता पहा आणि प्रॅक्टिस फार गरजेची असणार आहे. सरावाशिवाय हा खेळ नाही. आणि विक्रम मुदगल एका षटकामध्ये 3रा फलंदाज बाद करतोय. धक्का क्रमांक 8 फलंदाज बाद. बचाव. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. संपूर्ण संघ खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करताना पाहतोय आपण श्रीनाथ टायटन. चला फलंदाज थोडी घाई करा. मैदानाच्या आतमध्ये कसं गेलं पाहिजे जोरात.
नवीन फलंदाज रोहित राऊत मैदानाच्या आतमध्ये आहे. विक्रम मुदगल आपण पाहतोय 6वं षटक खेळपट्टीवरती संपेल. या षटकामध्ये चांगली कामगिरी केली आणि पूर्ण निर्धाव षटक टाकत 3 फलंदाजांना बाद केलं विक्रम मुदगल. अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक आपण पाहिलं. या स्पर्धेचा पहिला सामना होता मोती चौक 11 आणि विरोधामध्ये शंभू फायटर्स. प्रवीण पाटील या खेळाडूने पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं. पहा अनिल जाधव नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. श्रीनाथ जाधव स्ट्रायकरला खेळतोय. गोलंदाज मार्कवरती अनिल जाधव. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि एक मोठ्या विजयाच्या दिशेने आगुकूच करताना आपण वीर मराठा वॉरियर संघाला पाहणार आहोत. कारण आव्हान फार दूरवरचं आहे. फलंदाज मात्र आता पूर्णपणे बांधून तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. सुरेख गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्रेप आउट होऊन फटकेबाजी करणं गरजेचं होतं. पाक खेळाडू जागेवरती उभे राहून फटकेबाजी करताना आपण श्रीनाथ टायटन्सचे मैदानाच्या आतमध्ये पाहिलेले आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती अनिल जाधव नवा खेळाडू आहे. नौका खेळाडू आहे परंतु या खेळाडूच्या पाठीमागे सराव असणार आहे. त्याची गोलंदाजीची ऍक्शन सुरू आहे. काय 24 धावा धावफलकावरती आणि शेवटचं षटक क्रिकेट रसिकांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. फार मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना वीर मराठा वॉरियर्स एका बाजूला आहे. स्वप्नील बिसे चित्रक्षणामध्ये काहीशी चूक होते. धावबाची संधी पहा. पंचांकडे प्रश्नांची सरबत्ती. फलंदाज धावबा. धक्का क्रमांक 9 फलंदाज बाद. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. प्रीतम दरोडे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 9 फलंदाज दरम्यानच्या काळामध्ये बाद झालेले आपण पाहतोय. धावफलक स्थिर आहे. 24 धावसंख्येपर्यंत असणार आहे आणि विजयाचं समीकरण फार मोठं होतं. 76 धावांचं आव्हान एका बाजूने वीर मराठा वॉरियर्स संघाच्या फलंदाजाने उभं केलेलं आपण पाहिलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना 5 संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद केले आणि एका बाजूने फार मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजूनपर्यंत आमचे समालोचक स्कोरर आहेत प्रदीप गायकवाड सर कळवत आहेत. ऑल आउट कोणताही संघ झालेला नाही. आणि पुन्हा एकदा दोन्ही पंच एकत्रित येतील, निर्णय कळवतील आणि त्यानंतर विजयाची उद्घोषणा होईल. यस फलंदाज बाद केला आणि श्रीनाथ टायटन्स हा संघ ऑल आउट झालाय आणि एक फार मोठा विजय वीर मराठा वॉरियर्स या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 4थ्या विजयानं. चला या ना आपण मॅन ऑफ द मॅच इथे देऊयात. संपूर्ण आपण अतिथी मंचासमोर या. उपस्थित होत आहे सतीश खेरे. सभापती देखील उपस्थित होत आहे. तुमचे देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. विनंती असेल व्यासपीठावरती यायचे. त्यांच्यासमोर त्यांचा मित्रपरिवार असेल त्यांनी देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचे. आणि मॅन ऑफ द मॅचचा खिताब करण्यासाठी मी विनंती करेल हर्षवर्धन दोरगे पाटील साहेबांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यासाठी यायचे.
गणेश सासवडे साहेबांना विनंती आहे आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचे. चेतेश्वर चव्हाण साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचे. संतोष दादा सासवडे साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचे. विधाटे साहेब आपल्याला देखील विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी यायचे. आणि पार्सर मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणाला जाईल? या संपूर्ण संघ या, त्वरित या, झटपट या. चला मोती चौक किल्ल्यावर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोती चौक किल्ल्यावर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 वाजून गेलेत आणि आता ही तिसरी मॅच आहे. आपण वेळेच्या कुठेतरी मागे आहोत आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे. त्याच्यामुळे आपल्याला वेळ वाचवणं गरजेचं आहे. या स्पर्धेचे पंच देखील खूप चांगले कामकाज करतात. आमचे धंदुरके सर असतील, प्रयाण सर असतील, आमचे हे तिन्ही पंच चांगल्या पद्धतीने कामकाज करतात. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. सर झुंझुरकर सर सूचना करा खेळाडूंना. नवीन सामन्याला सुरुवात करत आहे. चला दोन्ही संघांचा अतिरिक्त 12 खेळाडू. मला वाटतं या सूचना तुम्हाला देणं खरं अर्थ तितकंच योग्य नाही, कारण आता जवळपास 6वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि तुम्हाला माहिती आहे ज्या वेळी संघ मैदानामध्ये असणार आहेत दोन्ही संघांचा 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक राहील. मोती चौक 11 या संघाचा राखीव खेळाडू येत आहेत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जय भवानी 11 या संघात देखील राखीव खेळाडू इथे पाठवा. चला लवकर या, कारण संघ मैदानात पोहोचले आहेत. सलामी जोड देखील मैदानात आहेत. ऋषी करंजे मला वाटतं इथे नक्कीच 12 खेळाडू म्हणून इथे येतात. विनंती असेल आपण लवकर या. शिक्रापूर प्रीमियर लीग अर्थात SPL 2021 स्पर्धेचं तिसरं पर्व आहे. 6वा दिवस आणि त्यातील 3ऱ्या क्रमांकाचा सामना जो मैदानामध्ये याआधी आपण नक्कीच पाहिलं असेल. अतिशय अप्रतिम असं समालोचन या स्पर्धेचं करतायत माझे सहयोगी समालोचक प्रशांत पानमन सर असतील. त्याचबरोबर आत्ताच आपण ज्यांचा आवाज ऐकला पार्थ नाणेकर सर यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत.
जाऊया मैदानात. ऑल सेट. आकाश माने स्ट्राईक एंड वरती पहिला चेंडूचा सामना करायचा आहे. पहिला चेंडूवरती अगदी तडाखेबंद फटका खेळला, लॉफ केला असताना चेंडू आता सीमा रेषा पार चौकाराने या सामन्याची सुरुवात 4 रन. बाहुली लेका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचा सरसरीत चौका. स्वागत केलं असताना चौकार दिसायला आणि खातं दुकडे उघडतंय. वैयक्तिक आणि सांघिक 4 धावा. अजय शिर्के यावेळी चेंज ऑफ पेस रोल केला तो चेंडूवरती. हुकूमत नक्कीच गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते अजय शिर्केच्या माध्यमातून. कमबॅक आहे. पुढचा चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. चौकाने जरी सुरुवात केली असती तरी मात्र अजय शिर्के आपण पाहिलं असेल सातत्याने वैविध्यता दाखवली असणार आहे. व्हेरिएशन त्याच्याकडे भरपूर आहे आणि आपण टेनिस क्रिकेट सातत्याने पाहिलं असेल स्लोअर वन चेंडूचा अचूक मारा जो गोलंदाज करतो नक्कीच प्रभावी कामगिरी त्याची मैदानात पाहायला मिळेल. यावेळी फाईन लेगला खेळला असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र दरी घोडले गेले. पाठमार होत असताना क्षेत्ररक्षक चेंडूकडे वाढतोय. चेंडूला पीक करतोय फेकतोय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 6 या धावसंख्येवर. बराच मोठा नक्कीच आपण या स्पर्धेचा आपण कार्यकाल पाहतोय. 6वा दिवस तब्बल 9 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी पार पडणार आहे. एकाच गावातील संघ आणि खरं ती परंपरा नक्की जी कायम केली असणार शिक्रापूर या नगरीमध्ये या स्पर्धांचं आयोजन आपण नक्कीच पाहतोय. पहिली 2 षटकं पॉवर प्लेचं बंधन आहे. नक्कीच तिथे फायदा घ्यायचा प्रयत्न करावा लागेल जय भवानी 11 या संघाला. गोलंदाज अजिंक्य पुन्हा यावेळी राफ्टेड फटका क्षेत्ररक्षक आहे आणि सरळ सोपा झेल. मोठं क्रिकेट जे सातत्याने यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हळूहळू ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धेच्या उत्तरार्धाकडे वाटचाल सुरू आहे. रस्सीखेच सुरू असल्या चुरस निर्माण झाली आहे. चढाओढ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक होता. एक सुरेख प्रयत्न झेल टिपण्यासाठी केला गेला. एफर्ट साठी नक्कीच तिथे दाद दिली गेली संघ सहकाऱ्यांकडून. झेल जरी सुटला असता तरी देखील टेम्परमेंट राखलं गेलंय. 1 धाव याच दरम्यानची पूर्ण केली गेली. एका धावेसरशी षटक क्रमांक 1 मैदानामध्ये पूर्ण होत आहे. धावफल करती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये जय भवानी 11 या संघाने मिळत 8 धावा. टेनिस क्रिकेट सातत्याने कसं बदललं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. या आधीच्या ज्या स्पर्धा व्हायच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा कुठं व्हायच्या हे देखील कळायचं नाही. मात्र आता ग्लोबलायझेशन आलंय. टेनिस क्रिकेटला देखील चांगलं वलय निर्माण झालेलं आहे. युट्यूबच्या माध्यमातून अगदी घर बसल्या आपण सामन्यांचं प्रक्षेपण देखील पाहू शकतो. इतकं ग्लोबलायझेशन टेनिस क्रिकेटचं झालेलं आहे. ओहो यावेळी पाहिलं असताना व्हॉट अ डिलिव्हरी. काय सुरुवात केली असणार या षटकाची. मॅजिकल गोलंदाजी नक्की पाहिलं. प्रवीण पाटील भेदक मारा फलंदाज बाद. मैदानात नक्कीच वाट लावण्याचं काम केलं जात आहे प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून. 2 गडी बाद जे 8 धावले होत आहे. पार्टनरशिपची नितांत गरज आहे. मुन्ना मात्र माहीत झाला आणि मुन्नाची जागा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमित शिंदे. काय आहे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे हेच की अगदी पहिल्या चेंडूत षटकार खेचणं म्हणजे क्रिकेट आहे. तर पहिल्या चेंडूतून विकेट घेणं म्हणजे देखील क्रिकेट आहे. नवख्या फलंदाजाकडून चांगली मोठी कामगिरी होणं म्हणजे क्रिकेट. तर मातब्बर खेळाडूकडून थोड्याशा चुका होताना पाहायला मिळणं हे देखील क्रिकेट आहे. यावेळी नक्कीच चेंडू खेळला गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा मात्र अजिबात प्रयत्न नसणार आहे. चांगली फेकी पाहायला मिळेल. सिंगल्स आणि धावसंख्या पडते 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. काय आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर एकदा सोपा झेल सुटणं म्हणजे क्रिकेट तर एक खडतर झेल टिपणं म्हणजे क्रिकेट आहे. हो काय चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा फ्रंट पोझिशन ढकलण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर तुम्ही चेंडू पाहिला असेल किती अप्रतिम वळालाय. ही ताकद असणार प्रवीण पाटील यांची. फलंदाजाला मात्र कळलं देखील नाही चेंडू कधी ट्रॅव्हल झाला आणि एक्स्ट्राकडे जाऊन थोपवला असेल. आणखी एक निर्धाव चेंडू या षटकातला. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. भेदकता गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळते. यावेळी आकोटापाड्या चेंडू टाकला प्रयत्न जोरदार अपील केले गेले आणि पंच मात्र नक्की तिथे पाहिलं असणार आहेत. अपील मोठे जर पाहिलं तर आवाज मोठा आहे. आत्मविश्वासाची कमतरता आणि हे नक्कीच पंचाने हेरला असणार आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय
सतीश झिंजुरके सर अतिशय सुरेख पंचांचं कामगिरी या ठिकाणी पार पडतात. तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रयास सर, तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये हर्षल शिर्के सर या ठिकाणी या सामन्यांचं पंच म्हणून काम पाहतायत. त्यांचं देखील स्वागत आहे. तर चौका.इन माध्यमातून संपूर्ण आमचे गायकवाड ब्रदर्स या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आहे. ओहो, पुन्हा एकदा सुरेख लाजवाब भेदक गोलंदाजाचा नक्की आपण पाहिलं तर फलंदाजाचा तारा नक्की पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचं काम नक्कीच केलं गेलंय. आणि यामध्ये प्रवीण पाटील, मगाचीच मला इथे कळालं की या स्पर्धेत पहिलं निर्धाव षटक त्यांच्या माध्यमातून टाकले गेले आणि ते का हे नक्कीच इथं स्पष्ट होत आहे. हो, पुन्हा एकदा लाजवाब बेहतर. प्रत्येक चेंडू तुम्ही या षटकातला पाहिला तर पहिल्या चेंडूपेक्षा जास्त सुरेख टाकला गेलाय. षटक संपलं या डॉट चेंडूनं. फक्त एक धाव या षटकामध्ये आली तर एक विकेट देखील. 2 षटकं संपली तर जय भवानी 11 या संघाने मारवल्या 4.5च्या सरीनं फक्त 9 धावा. मॅच ऑफिशियल्स आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. अंपायर्स या स्पर्धेचे पंच म्हणून जे काम पाहत आहेत प्रयास साखरे सर असतील, हर्षल शिर्के आणि सतीश झिंजुरके सर, हे तिन्ही पंच नक्कीच आपल्या या स्पर्धेसाठी मिळाले आहेत. या तिन्ही पंचांचं सहर्ष स्वागत आहे. चौका.इनची संपूर्ण टीम www.chauka.inच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण समाधान गायकवाड सर, स्वप्नील गायकवाड आणि प्रदीप गायकवाड सर स्कोररची नक्की अप्रतिम भूमिका आमचे प्रदीप सर करतायत. यावेळी लॉफ्टेड फटका पाहायचा क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडा आखूड नक्की चेंडू पडला. म्हणतोय थोडी सुरुवात जर चांगली केली असती झेल तिथे होऊ शकला असता. पहा इथे नक्कीच 2 धावा या चेंडूत घेतल्या गेल्यात. स्टार्ट मिळणं खूप गरजेचं आहे कारण सीमेरेषेवरती आपण ज्यावेळी क्षेत्ररक्षण करत असतो बा त्यावेळी तुम्हाला थोडी स्टार्ट घेणं गरजेचं आहे. तर संपूर्ण गायकवाड ब्रदर्स जे आपण पाहतोय चौका.इनच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. आणि या स्पर्धेतील प्रत्येक मोमेंट्स अगदी घर बसल्या तुम्हाला पाहता यावी यासाठी नक्की चौका.इन आणि गायकवाड ब्रदर्स आमचे कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून केलं जाते. आज सुमित सोनवणे सर इथे नाहीत, उद्या परत जोडले जातील. मावळचे आमचे सुमित सोनवणे सर, त्याचबरोबर पारनेरचे प्रशांत पानमन सर आणि मी स्वतः रवींद्र जाधव सर्वांचं परिषदा स्वागत करतोय. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू खराब आहे, उजव्या षटक खूप बाहेर आहे. मुख्य पंच इथे दंडित करतील. वाईटचा इशारा. एक अवांतर धाव धावफलकामध्ये जोडली जाते. या इनिंग मधले पहिली अवांतर धाव, पहिलं एक्स्ट्रा. यावेळी उद्या चेंडू मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे दुरून पोहोचतोय. यावेळी नक्कीच पंच तिथे पाहणार आहेत कारण क्षेत्ररक्षक तिथे क्षेत्ररक्षण करत असताना नक्कीच तिथे पंच त्याची पाहणी करतील. प्रेक्षक देखील आहेत. दोन्ही पंच या ठिकाणी एकमेकांशी सल्ला मसलत नक्कीच करणार आहेत कारण इथे प्रत्येक धावेचं खूप मोठं मोल आहे. एकेका धावावरून देखील आपण सामने निसटताना पाहिलेले आहेत. त्यामुळे इथे कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची नक्कीच दखल पंचांकडून घेतली जाईल. ज्या ज्या ठिकाणी टाईट सिच्युएशन आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच पंच तिथे पाहणी करतील. अगदी सीमेरेषेवरती चेंडू अडवत असताना कदाचित पाय लागले की काय हा नक्कीच पंचांमध्ये डाऊट आहे आणि पंच अपस्टेस तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली असणार आहे. चेंडू डिफेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर त्याचा पाय उपस्थित होत आहेत. महेश दादा चव्हाण सभापती देखील उपस्थित होत आहेत. तुमचे देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या पंचांचा इशारा आलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावा आहेत. कारण एकेका धावेवरून देखील आपण पाहिलं असेल अनेक क्लोज फाईट्स जे पाहायला मिळतात. यावेळी चेंडू आपण पाहिला असेल नक्कीच डाऊन द ग्राउंड खेळला. व्ही शेप मध्ये अगदी डीप लॉंग क्षेत्ररक्षक चेंडूकडे जाईल. एक धाव जी मापक खेळली जाईल आणि धावफलक एका धावेने पुढे जातोय. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 जे प्रगतीपथावर आहे. अमित शिंदे स्ट्राईक रेटवरती 2-3 चेंडूचा सामना केलाय. 4 धावा त्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये आहेत. मोठे फटकेबाजी करू शकतात तितकी प्रतिभा नक्कीच आहे. हो पहा प्रयत्न नक्कीच केला होता. मोठा फटका करण्याचा प्रयत्न चकवला जाईल. दरम्यानच्या काळात इथे करतो हा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एका बक्षिसाची घोषणा नक्कीच होते. प्रवीण माघाळे आणि गोलंदाज
अजय शिर्के यांच्यासाठी पारितोषिक लावलं जातंय. जर त्यांनी एका षटकामध्ये 3 फलंदाज बाद केले तर सन्माननीय अमोलजी कुंभार आणि सादर दादा वाळके यांच्या वतीनं पारितोषिक घोषित केले गेले. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पण विकेट हॅट्रिक झाले मात्र एका षटकात 3 फलंदाज बाद केले तर ही नक्कीच पारितोषिक त्यांना दिलं जाईल. नक्कीच चांगल्या खेळाडूंचं कौतुक इथे वारंवार केलं आपण पाहिलंय. चांगल्या खेळीचं कौतुक केलंय, पारितोषिक लावली आहेत आणि ती पटकवली देखील गेली आहेत. 3 षटक मैदानामध्ये संपले. धवल करते 19 धावा. या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्यात. थोडा कमबॅक करायचा प्रयत्न नक्की जय भवानी 11 संघाकडून केला गेला. मात्र दुसऱ्या बार आपण पाहिलं तर अजय शिर्के एक अप्रतिम गोलंदाजी. या आधीच्या षटकात फक्त 1 धाव दिली, त्याने 1 बळी देखील. ओके, प्रवीण मात्र ते टाकलं षटक. अजय शिर्केने पहिल्या षटकात 8 धावा खर्च केला. माफ करा पहा, इतकी नक्कीच करडी नजर आणि अतिशय लक्षपूर्वक कामगिरी आमचे प्रदीप सर करतायत. इथे नक्कीच त्यांना मला करेक्ट केलं की पहिल्या षटकामध्ये अजयनं 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा सज्ज असेल. राऊंड जकड मार आहे. चेंज ऑफ पेस यावेळी पाहिला असणार आहे. ताकदीने मारचा प्रयत्न मात्र तितका गॅप शोधता आला नाही. अगदी डीप लॉंगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू त्याच्याकडे जातो. 1 धाव मिळणार आहे. अगदी आपण चेंडू पाहिला तर त्यांच्याकडे गेला नौशाद तांबोळी आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. नक्कीच बर्थडे बॉय मैदानात आणि नौशाद तांबोळी आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा संपूर्ण आयोजक कमिटी आणि आमच्या संपूर्ण समालोचक कमिटीकडून. यावेळी फुल उपस्थित होत आहेत पप्पूदादा चव्हाण साहेब, आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बजरंग गायकवाड साहेब, आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आपल्यास देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती स्थान व्हायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, क्रीडा क्षेत्रातील असणारे जे मान्यवर पाहुणे आहेत त्या सर्वांचंच SPL अर्थात शिक्रापूर प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. वरद मांढरे साहेब, आपण देखील उपस्थित होत आहेत. तुमचं देखील स्वागत असेल. तर एकदा घेऊन जाऊया एक गोड आवाज, एक सुपर आवाज रवींद्र जाधव सर यांच्याकडे. धन्यवाद प्रसन्न सर. इथे मात्र क्रिकेटमध्ये आत्महत्या तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज धावबाद स्वरूपात बाद झालाय. तिसरा धक्का जय भवानी 11 या संघाला. ज्या विकेटची गरज होती पुन्हा एकदा पार्टनरशिप ब्रेक केली गेली आहे. धावबादच्या रूपामध्ये फलंदाज बाद झाला असणार आहे. नवीन फलंदाज मैदानामधील सागर लोखंडे. ड्रिंक्स ब्रेक नक्कीच मैदानामध्ये घेतला जातोय. आणि दरम्यानच्या मध्ये ऐकूया पुन्हा एकदा आमचा सुमधुर असा DJ. शिक्रापूर प्रीमियर लीग स्पर्धेचा 6वा दिवस आजचा आहे. त्यातील तिसरा सामना मैदानामध्ये आहे. चौथं षटक नक्कीच मैदानामध्ये सुरू आहे. पाहतोय आपण तिसरा फलंदाज जो बाद झालाय. 22 धावा धवल करते आहेत. आणि असं म्हटलं जातं की अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तुम्हाला मिळेल, अवघड युद्धामुळे एक परिपूर्ण योद्धा मिळेल, तर अवघड परिस्थितीमुळे एक सक्षम व्यक्ती तुम्हाला मिळेल, तर एका अवघड सामन्यामध्ये तुम्हाला एक दर्जेदार खेळाडू मिळणार आहे. ज्या ज्यावेळी तुम्हाला आव्हानं मैदानात येतील, कारण असं म्हटलं की स्वामी विवेकानंद म्हणतात जर तुम्हाला दिवसामध्ये एखादी अडचण आली नाही तर नक्कीच तुम्ही चुकीच्या रस्त्यावरती आहात. त्यामुळे तुम्हाला जर खडतर प्रवासाला सामोरं जावं लागत असेल तर पुढे यश नक्कीच तुमची वाट पाहत आहे. प्रत्येक येणाऱ्या अडचणीमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे.
प्रत्येक अनुभवातून तुम्हाला नक्की चांगलं काहीतरी शिकायला मिळणार आहे. तो अनुभव मैदानामध्ये तुम्हाला उतरावा लागेल. यावेळी पहा गतीपरिवर्तन पाहायला मिळतंय. बॉटम बँड नक्कीच वापर केला गेलाय. टोळेच लागलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडा फंबल नक्कीच पाहायला मिळतोय आणि पाहते नक्कीच संधी सोडवत असताना दुहेरी धाव देखील घेतली असताना चांगली रनिंग बीटवर पाहायला मिळते. सातत्य तुम्हाला बघा मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागले प्रत्येक धावीसाठी आणि म्हटलं की संघर्ष जितना बडा जीत उतनी ही शानदार होतीये. जेवढा तुम्ही मोठा संघर्ष कराल तितकं मोठं यश तुम्हाला मिळणार आहे. त्या दिशेने नक्कीच वाटचाल सुरू झाली असेल. या दुहेरी धावना आपण पाहतो षटक क्रमांक 4 मैदानामध्ये पूर्ण होईल. 4 षटकं संपली. या षटकामध्ये 6 धावा आल्यात आणि एक फलंदाज देखील बाद आहेत. 25 धावा दाबोल करती 3 गड्यांच्या मोबदल्यात. जय भवानी 11 प्रथम फलंदाजी करतायत. नक्कीच आपण पाहतोय दुपारचं सत्र आहे. सातत्याने आपण क्रिकेटचा थरार संपूर्ण महाराष्ट्रभर पाहत आहोत. त्याच धर्तीवरती येथे देखील क्रिकेटची पर्वणी या स्पर्धेत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. तब्बल 6वा दिवस या स्पर्धेचा आणि मनमोरात आनंद तमाम क्रीडा रसिक पुन्हा एकदा या ठिकाणी या मैदानात घेतात. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं शिक्रापूर प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. सिंगल डबलवरती नक्कीच आपण पाहतो इथे भर दिला गेलाय. जरी मोठा फटका आला नाही तरी देखील इथे धावसंख्येचा जर डोंगर रचायचा असेल तर प्रत्येक चेंडूत तुम्हाला इथे धावा घ्यावा लागणार आणि तीच कामगिरी जय भवानी 11 या संघाकडून तुम्हाला पाहायला मिळेल. कारण क्रिकेट हा केवळ चौकार षटकारांचा खेळ नाहीये. मोकळ्या क्षणी तुम्हाला 1-2 धावा देखील घ्यावे लागणार आहेत. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर चेंडूची वाट लावायची असेल तर चेंडूची वाट देखील पाहावी लागेल. संयम तो राखावा लागणार आहे. यावेळी पहा चेंडूला अतिशय ताकदीने टोलला असणार आहे. रूम मिळालाय आणि चेंडू तिथे पसार होतोय. यस ये रास्ते 4 के चौकार 4 धाबा. त्याच पद्धतीने उपस्थित होत आहे सुप्रसिद्ध गाड मालक आणि क्रिकेट प्रेमी देखील. काल आपण त्यांचा आवाज ऐकला आणि हे मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठावरती तो भंडार दिसतोय ना आणि प्रत्येक खुर्चीवरती देखील भंडारच होता आणि मैदानाच्या आतमध्ये देखील सर्व भंडार तो जागोजागी दिसतोय. कारण की या वादळापूर्वीची शांतता आपण जे म्हणतो ना, मला वाटतं हजारे साहेब बैलगाडा शर्यत सुरू झाली काल. तुमचा आनंद गगनात मावत नव्हता. काल नक्कीच तुम्ही आनंद किती होता नक्की, कारण की तुमचा जो आनंद जल्लोष होता, तुमचा आनंद गगनात मावत नाही. जी बैलगाडा शर्यत चालू झाली खऱ्या अर्थानं यावेळी चेंडू हवेमध्ये आहे, वेगेट केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि इथे फलंदाज बाद झालाय. नक्कीच काल जो आनंद जल्लोष साजरा केला, बैलगाडा शर्यत चालू झाली त्या आनंदाबद्दल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा जी चालू झाली त्या परंपरेबद्दल आणि तुमच्या काळच्या आनंदाबद्दल तुम्ही काय सांगाल? 7 वर्ष 7 ते 8 वर्ष झालं बैलगाडा शर्यत बंद होती. ज्याला काय माहित नाही त्यांनी गाड्यावर बंदी आणली. अहो आपण तो सत्याचा विजय हा विजय आहे. आपण 7 वर्ष थांबलो पण आता प्रत्येक घाटात भीर हा आवाज होणार आहे. धन्यवाद. आणि आता एवढं सर्व झालंय म्हणल्याच्या नंतर आवाज येणं गरजेचं आहे. आता या सर्व जर पुढे या हजारे साहेब या, हजारे साहेब या 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 इथे पुढे या. मैदानाच्या आतमधलं समीकरण चालू राहील. यानंतर काल त्यांनी आनंद जल्लोष साजरा केलाय आणि खऱ्या अर्थानं बैलगाड्याबद्दलची कळकळ ज्यांनी आपल्या पुढे व्यक्त केली आहे, काय प्रेम असतं बैलांवरती. आता त्याला विनंती करेल की आपण आपल्या आवाजामध्ये एकदा बारीक होऊ द्या. हॅलो, माझा ना आवाज बसलेला आहे. मी फक्त आदित्य नावाने बारी पुकारतो. अरे
धन्यवाद रवींद्र सर, सामना चालू करा. प्रशांत सर, मला वाटतं बापू हजर यांचं करावं थोडं कौतुक कमी, कारण इतक्या हाय पिचवर आपण जर बोललो तर उद्या आपला आवाज निघणार. Start trading with the lump trade सोपं काम नाही. Download the app now and practice on a free demo account. नक्कीच मी इथे Learn how to invest profitably. Trade on global blue chip companies. Deposit and withdraw without the platform fees and enjoy 24/7 support on Canadian land. Download the Lump Trade app now and enjoy hassle-free. यावेळी फायनलला खेळला असणार आहे. तेच तर आउटफील्ड नो चान्स. चेंडू जातोय सीमा रेखा पार, चौकार, 4 रन. डीजे चौकाराला चेंडू द्या, चेंडू फेका आतमध्ये. आयोजकांना विनंती असेल चेंडू द्या एक आतमध्ये. लकी एस्केप देखील पाहायला मिळाला. 4 धावा आणि चौकार देऊन जाईल 43 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संपूर्ण महाराष्ट्रावर आता कालपासून जल्लोष केला गेला, कारण बैलगाडा शर्यतीवरती बंदी जी उठवण्यात आली आहे. काल देखील आपण पाहिलं सायंकाळच्या सत्रामध्ये जोरदार सेलिब्रेशन इथं केलं गेलं. एक उत्साहाचं वातावरण नक्कीच सर्व बैलगाडा शौकीनामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या निर्णयाचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रभर जे केलं गेलं. यावेळी फुलटा शेड्यू पुन्हा गाईड केला असताना यावेळी पहा कलेक्शनला खूप दिरंगाई नक्कीच केले गेले. बॅकअप केला जाईल, फक्त एक धाव इथे मिळणार आहे. धावा घ्याव्या लागतील. सिंगल सर्व आपण पाहतोय 4 गडी बाद, 44 धावा. 6वं षटक जे प्रगतीपथावर आहे. प्रवीण पाटील नक्कीच एक चौकार आपण पाहिलं यादीच्या चेंडूवरती. अकुटपणे चेंडू पाहिलं होतं, फलंदाजी डाऊन द ग्राउंड येतोय. नक्कीच झोन मधून चेंडू बाहेर ठेवत असेल तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू भेदक असतो. पुन्हा एकदा प्रवीण पाटील यांचं पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आहे. प्रत्येक चेंडूवरती एक वेगळी रणनीती घेऊन खेळणारा खेळाडू नक्कीच मैदानामध्ये मला प्रभावी कामगिरी करताना पाहायला मिळेल. तीच कामगिरी प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. यावेळी अक्रॉस द बॅट न खेळला, शॉर्ट पुलचा फटका गेला, डाऊन धरावा लागला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, तिथे मात्र पुला खालून पाणी, चेंडू सीमा रेखा पार, चौकार, 4 रन. बाहुली मोका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभोर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सरसरीत चौका. पाच सीमेरेषेवरती बऱ्याचदा असं होतं की 2 पायाच्या मधून चेंडू पसार होतो आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय. धाव फलक 48 4 गड्यांच्या मोबदला. या चौकार षटकाची नक्कीच गरज आहे आणि ती पूर्तता नक्कीच सागर लोखंडीच्या माध्यमातून. 7 चेंडूमध्ये 17 धावा खेळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने विनोद माने 3 चेंडूमध्ये 7 धावा आहेत. प्रवीण पाटील काय करतील यावेळी? ऑन द राईट, चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला षटकार. फटका मारला धुवाधार, जशी गाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय पहा नक्कीच आपण पाहतो इथे 2 मोठ्या फटक्यांनी ज्यानं मुर्दो में जान भरियो असं मात्र नक्की चुकला गेला. एक षटक संपलं. आपण पाहतोय 6 षटकं संपली. धावफलक होती 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मी नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये तुम्हाला 0 to 0 आणि 0 to 0 व्हायला वेळ लागत नाही. प्रवीण पाटील आपण पहिलं षटक पाहिलं तर फक्त 1 धाव दिली होती, मात्र दुसरं वैयक्तिक षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात आणि धावफलक आपण पाहतोय 54 4 गड्यांच्या मोबदल्यात. 6 षटकं संपली आहेत. अंतिम निर्णायक षटक या इनिंग मधलं. या षटकात किती धावा येतील? अक्रॉस बॅट न खेळला असता. तुम्ही जर फलंदाजी पाहिली तर नक्कीच प्रत्येक चेंडूला आता मिडल केलं जात आहे, कारण हा सेट झाल्याचा नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळेल. कारण ज्यावेळेस नेमका फलंदाज मैदानात असतो चेंडूला टायमिंग करणं थोडंसं खास काम नाही, मात्र इथे स्थिरावलेले आहेत. प्रत्येक चेंडूवर नजर त्यांची भिडलेली असेल आणि इथून पुढे नक्कीच धावा येताना तुम्हाला पाहायला मिळतील. दीपक शिंदे अंतिम निर्णायक षटक आपल्या संघासाठी टाकतायत. 55 धावा लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 5 चेंडू या इनिंग मधले.
पुढे साथ करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक झालेली चूक आणि नक्कीच बोनस रुपये धाव नक्की दिली जाईल. पंचांचा शेवट एक बायची धाव नक्कीच मिळणार आहे. मात्र प्रत्येक धावेचं स्वागत केलं जाईल जय भवानी 11 या संघाकडून. कारण एक एक धावेचं महत्व, एक एक धावेचं मोल त्यांना नक्कीच माहित आहे. एका धावेची भर धाव संख्या जाऊन पोहोचते. अब तक 56 धावा लागल्यात. 7वा आणि अंतिम निर्णायक षटक या इनिंग मधलं दीपक विरुद्ध विनोद हा सामना मात्र मैदानात रंगेल. यावेळी ताकदीने मारण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली असणार आहे. पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करतोय. दरम्यानच्या काळामध्ये एक धाव आणि धाव संख्या पुढे जाईल 57 धावा. निर्णायक षटकातले पहिले 3 चेंडू नक्कीच आपण पाहतोय तर कमी धावा दिल्यात. मात्र उत्तरार्धात काय होईल पुन्हा एकदा इथे मोठा फरक करायचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी अंडरपेक्षा तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे घरट्यावरून नांगर फिरवला जाईल. फलंदाज क्रिकेटमध्ये आत्महत्या. 5वा धक्का संघाला बसेल. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. त्यातून विशाल लोखंडे साहेबांचे देखील आगमन होते. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत असेल. यावेळी पुन्हा एकदा ताकदीवर प्रयत्न, डीप लॉंगला टार्गेट केलंय. क्षेत्ररक्षक कोण असेल चेंडू एक टप्पा का सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. यात 64 तब्बल 62 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 62 विथ लॉस ऑफ 5 विकेट्स. अंतिम निर्णायक षटकावर नक्कीच तोडफोड सुरू आहे. जरी विकेट गमावली असली तरी देखील ते धावा चोपण्याचं काम सुरू आहे. सागर लोखंडे 11 चेंडूमध्ये 28 धावा, ज्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. दीपक काय कामगिरी असणार आहे. हो सुरेख मैदानाच्या आतमध्ये करण मावळे खेळण्यासाठी आलेत. खऱ्या अर्थानं जर त्यांना जर बाद केलं, गोलंदाजाने जर पहिल्या चेंडूवरती जर त्यांना बाद केलं तर अभि गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रवींद्र सर नक्कीच आपण पाहतो ते शेवटच्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. इनिंग इथे संपते. 7 षटकांचा निर्धारित खेळ संपलाय. धावफल करते आपण पाहतोय जय भवानी 11 या संघाने बनवल्या आहेत 64 धावा, तर मोती चौक 11 या संघाला बनवायच्या 42 चेंडू आणि 65 धावा. सामना आणि त्याचं नाणेफेक आपण घेणार आहोत. भैरवनाथ फायटर्स विरुद्ध प्लॅटिनम क्लब असा पुढील सामना असेल. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. लीग पद्धतीने आपण या सामन्यांचं आयोजन पाहतोय. शिक्रापूर प्रीमियर लीग पर्व 3 6वा दिवस या स्पर्धेचा त्यातील 3रा सामना आणि पहिली इनिंग इथे नक्कीच पार पडली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना
जय भवानी 11 या संघानं निर्धारित 7 षटकांमध्ये 64 धावा लावलेल्या आहेत. विजयासाठी मोती चौक 11 या संघाला 65 धावा ज्या या निर्धारित 7 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. कशा पद्धतीने मात्र इथे प्रोसिडिंग केलं जाईल. चला टॉस साठी या. भैरवनाथ फायटर्स आणि प्लॅटिनम क्लब असा जो पुढील सामना आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लोअरीत या. पासष्ट धावा जे विजयाचं समीकरण आहे. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय सलामी जोडी मैदानामध्ये उतरली असेल. अजय शिर्के आणि दीपक शिंदे हे दोन खेळाडू नक्कीच मैदानामध्ये आहेत. मोती चौक 11 या संघाला 65 धावांचा पाठलाग जो नक्कीच त्यांना करायचा आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा जाईल. चांगली कामगिरी नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून आता इथे पार पाडावी लागणार आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेचं बंधन केवळ 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर राहतील. त्यामुळे पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकाकडे सगळ्यांची नजर राहणार आहे. मी नेहमी सांगत असतो की क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडू गणित वेगवेगळ्या व्यूहरचना करावी लागतील. प्रत्येक वेगळी स्ट्रॅटेजी करावी लागेल आणि ज्या स्ट्रॅटेजी तुम्ही कागदावरती करत असता अगदी त्याची अंमलबजावणी जर मैदानात केली तर नक्कीच यश तुमच्यापासून कोणी खेचून घेऊ शकत नाही. कारण असं म्हटलं की क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. जावं मैदानाच्या आत मुख्य पंच सतीश जुंजुरकर सर सामन्याला सुरुवात केली जाईल. धावांचा पाठलाग सलामी आपण पाहतोय. स्ट्राईक करते अजय शिर्के पहिला चेंडूचा सामना करेल तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रवीण कवटेच्या हाती चेंडू आहे. पहिला चेंडू आपण पाहिला इथे रिव्हर्सचा प्रयत्न होता. सपशेल फसला असेल आणि कुठलंही आपण इथे कनेक्शन पाहायला मिळालं नाही. निर्धाव चेंडूंना या इनिंगची सुरुवात आहे. मार्गदर्शन चांगलं लाभणं नक्कीच महत्त्वाचं आहे. इथे नक्कीच कळत होते आसिफ तांबोळे यांनी घेतलेली मेहनत जी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अजय पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी सन्मान दिला जाईल. हलक्या हाताने खेळून काढला असेल. पाहिलं क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव घेण्याची संधी आहे. अजय शिर्के आपलं खातं उघडेल तर संघाचा धावसंख्या देखील एका धावेने श्री गणेश केला हफलकाचा 65 धावाच्या विजयाचं समीकरण आहे. प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला बोल करत एक एक सामना जिंकत आपला आढळ स्थान नक्कीच स्थिर करावं लागणार आहे. कारण जशी जशी स्पर्धा इथून पुढे जाईल चुरस आणखी घट्ट तुम्हाला होताना पाहायला मिळेल. प्रसिद्ध उद्योजक सन्मान्य हरिशेठ खेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं संपूर्ण आयोजक कमिटीच्या माध्यमातून शिक्रापूर प्रीमियर लीग या स्पर्धेत सहर्ष स्वागत. यावेळी पहा चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे सामोर जातोय मात्र थोडासा मिसफिल्ड पाहायचं इथे. दुसरा क्षेत्ररक्षक लेझे एलिगन्स तिथे पाहायला मिळाला. तर ऋषिकेशचं कौतुक नक्कीच करावं लागेल. तिथे काय एफर्ट तिथे दिला असणार आहे. डेडिकेशन तिथे पाहायला मिळालं. मात्र 2 धावा गेल्यापासून रोखला नाही. धावसंख्या 2 न पुढे जाईल. 3 या धावसंख्येवर. प्रत्येक धावेला वाचवण्याचं किती मोठा एफर्ट तिथे लावला तुम्ही पाहिला असेल. कारण दोन्ही संघांना माहिती हा सामना किती महत्वाचा आहे. मोती चौक 11 विरुद्ध जय भवानी 11. हो यावेळी पाहायचं इथे जोरदार अपील केले गेले. मात्र पंच तिथे नक्कीच चतुर चाणाक्ष त्यांनी पाहिलं. इथे केवळ आवाज मोठा केला गेलेला आहे. कुठलाही एज तिथे पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडू मात्र याच दरम्यान भेदकता पाहायला मिळते प्रवीणची. 3 धावा धावफल करत आहेत. 65 धावांचा जो पाठलाग चालू आहे. दीपक शिंदेवरती नक्कीच दबाव टाकण्याचं काम केलंय. यावेळी पहा चांगला फटका पॅडल स्वीप केला असणार आहे. चेंडू जातोय फाईन लेग सीमेच्या दिशेनं.
क्षेत्ररक्षक चेंडू मारत होत असताना पायथ्याने त्या चेंडूला स्टॉप केलं जातंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळेल. विनोद मानेचं नक्कीच कौतुक करावं लागेल. तर 3 धावा मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 3 न पुढे 6 धावा. पारितोषिक येते अजय शिर्केने जर 3 चौकार किंवा 3 षटकार खेचले तर सन्माननीय बाबूरावजी वाळके आणि अमोलजी कुंभार यांच्यातून 1000 रुपयाचं पारितोषिक गेलंय. पाय इथे काडिकल फटका पायचंय तिथे चेंडू जातोय. एक टप्पा खात सीमा रेषा पार चौकार 4 रन. मुली मौका हा मारला चौका. चांगले कनेक्शन तुम्हाला पाहायला मिळालंच. कारण रिव्हर्स स्विचच्या पद्धतीने फटका मारणं तेवढं सोपं काम नाही. गोलंदाजीच्या लाईनला तुम्हाला पूर्णतः कव्हर करावं लागणार आणि गॅप देखील शोधावं लागेल. तीच कामगिरी अजय शिर्केच्या माध्यमातून आणि बक्षीस अजय शिर्केवरती का लावलं याचं उत्तर तुम्हाला नक्कीच त्यानं दिलं असणार आहे. प्रतिभावान खेळाडूवरती नक्कीच पारितोषिक खैरात केली जाईल. ते पहिला चौकार आला आणखी 2 चौकार केले नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक नक्की दिलं जाईल. अजय शिर्के जैसा नाम वैसा काम ती कामगिरी मात्र मैदानावर करावं लागेल. या चौकासाठी नक्की धावपळ आपण पाहतोय. दुहेरी अंकांमध्ये गेलाय 10 धावा आल्यात. पुन्हा एकदा इथे ताकदीने बाजूला बॉटम एज तिथे पाहायला मिळाला. कुठलाही धोका मात्र नसणार आहे. अगदी स्थिर असेल. धावपळक देखील 10 या धावसंख्येवर. दत्ता माने षटक क्रमांक 2 ला जी सुरुवात केली गेली चांगली फटकी मिळण्याची पाहायला मिळाली आपल्याला. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला असणार आहे. आता पंतने पाहिलं बॅट आणि चेंडू मध्ये बरंच अंतर. पण पहा किती क्रुशियल विकेट आहे. आपण पाहिलं असेल दीपक शिंदेवरती सातत्याने दबाव टाकण्याचं जे काम केले गेले. विकेटची दरकार आहे. दत्ता माने भेदकता आपली गोलंदाजी सिद्ध करत असताना पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यावेळी मात्र सफल केला असताना 2 क्षेत्रासमोर दरी भेदून काढले. दुसऱ्या क्षेत्राच्या चेंडूकडे धावतोय. चेंडू मात्र इथे शर्यत जिंकतोय आणि जातोय सरळ सीमारेषा पार चौकार 4 रन. बाहुली मौका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभो हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सरसरीत चौका. चांगला फटका क्षेत्ररक्षकाला हुलकावली दिली. एफर्ट तिथे चांगला आहे मात्र चेंडू फरार होतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बाहुली मौका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभो हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सरसरीत चौका. शेर तो हम भी सव्वा शिरा नक्कीच मोती चौक संघाकडे इशारा दिला असताना जय भवन 11 या संघाला पाहिलं तर मोठी फटकेबाजी केली गेली. प्रत्युत्तर दाखल इथे मात्र दीपक शिंदेची बॅट लढली असताना लागोपाठचे 2 चौकार आलेत. काय इथे तिसरा चौकार येईल. 18 धावा धब्बल करता आल्यात. दत्ता मानेवरती नक्कीच हल्ला बोल केला गेलाय. आक्रमकता दाखवली असताना दीपक शिंदे यावेळी मात्र हलक्या तऱ्हे खेळून गेला. एक समजून पूर्ण मारला फटका. चांगला चेंडूला सन्मान दिला गेला. 1 धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोडवरती धाव संख्या पुढे जाईल 19 धावा. पॉवर प्लेच्या या फील्ड रेसिंगचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फटकेबाजी देखील पाहायला मिळते. दीपक शिंदे आणि अजय शिर्के यांच्या माध्यमातून कुठलाही फलंदाज न गमावता 19 धावा. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न पाहायचंय. क्षेत्ररक्षकाला तिथे हुलकावणी दिली असणार आहे. चेंडू जातोय सीमेरेषेला. बाहुली मौका हा मारला चौका. माननीय सुनील आबा सानभो हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सरसरीत चौका. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. 2 षटकं पॉवर प्लेची षटकं संपली आणि यामध्ये आपण पाहतोय 11.5च्या साधना 23 धावा. कुठलाही फलंदाज न गमावता दोन्ही फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दीपक शिंदे 8 चेंडूमध्ये 14 धावा 2 चौकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूला अजय शिर्के 4 चेंडूमध्ये 9 धावा आहेत ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश. दोन्ही खेळाडूंना 2-2 चौकार आतापर्यंत खेचले आहेत. मानस आपला इरादा नक्कीच स्पष्ट केलाय.
याच मैदानामध्ये नक्कीच विजयाचा मानस घेऊन आम्ही मैदानात उतरला आहोत. हा संदेश नक्कीच या दोन्ही खेळाडूंनी दिला असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूने मोती चौक 11 हा संघ आपण जर पारितोषिक नक्की सांगितलं गेलंय. अमोल कुंभार आणि बाबूराव वाळके यांच्या माध्यमातून जे पारितोषिक घोषित झालंय ते दोन्ही खेळाडूंना इथून पुढे लागू असणार आहे. फॅन फॉलोइंग तुम्ही पाहता, आज सपोर्टर्स खूप मोठ्या प्रमाणात मैदानात पाहायला मिळतील. चौकार षटकार आला तुम्हाला समोरच्या बाजूने आवाज ऐकायला येईल, तर विकेट घेतला मला इकडच्या बाजूने आवाज ऐकायला. त्यामुळे दोन्ही संघांसाठी भरपूर असा पाठीराखा आज मैदानात उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा यावेळी खोदून काढायचा प्रयत्न होता. बॉटम मॅचच्या मॅचचा देखील पाहायला मिळेल. फक्त एक धाव त्याच्या डोळे मिळणार आहे. 24 धावा धावल करते अजय शिर्के. आपण जर पाहिलं तर या आधीच्या 2 चेंडूवरती त्याने 2 चौकार खेचले आहेत. चौकार हॅट्रिक 94वरती आहे. परंतु या स्पर्धेत आधी चौकार हॅट्रिक झालेले, मात्र अजय शिर्केकडे संधी असणार आहे, कारण 1000 मध्ये पारितोषिक लावलंय. अमोल कुंभार आणि बाबूराव वाळके, आणि मात्र याआधी त्यांनीच चौकार हॅट्रिक पूर्ण केली. इथे पुन्हा एकदा संधी असतील. यावेळी कलात्मक फटका केला, क्षेत्ररक्षक लावलाय थर्ड मॅचच्या दिशेने. तिथे मात्र चूक आणि चेंडू जातोय. तिसरा चौकार. 4 हा मारला चौकार. माननीय सुनील आबा साळकर, हॉटेल रॉयल पॅलेस शिक्रापूर यांचं सत्सरित चौकार. अजय शिर्के जैसा नाम वैसा काम. लागोपाठचे 3 चौकार आणि धावफलक पुढे गेलाय 28 धावा. 5 चेंडूमध्ये 13 धावा, ज्यामध्ये 3 चौकारांचा समावेश. प्रवीण वरती आक्रमण. मोती चौक 11 संघाचे संघमालक सन्मान्य डॉक्टर शाहरुख तांबोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. नक्कीच संघाने चांगली कामगिरी. 64 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या प्रथम संघाने त्याचा पाठलाग करत असताना मोठी कामगिरी करतायत. दोन्ही फलंदाज अप्रतिम टच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक चेंडूचे धाव घ्यायचं काम जे केले जात आहे. पहा इथे दुसऱ्या संधी आहे. सुरेख रनिंग मिळतो साईडला 2 धावा या चेंडू ते घेतल्या गेल्यात. जय भवानी निर्मळ संघाला मात्र जोरदार कमबॅक करावं लागेल, कारण इथून पुढे अशा पद्धतीने फटकेबाजी केली गेली तर नक्कीच संघासाठी सामना थोडासा खडतर होईल. मात्र दुसऱ्या बाजूने मोती चौक 11 अतिशय स्ट्रॉंग सिच्युएशन मध्ये पाहायला मिळेल. 30 धावा आणि कुठलाही फलंदाज त्यांनी गमावला नसेल. ताकदवान सुरुवात यावेळी हलक्या तरी खेळून काढलाय. बॉलच्या डिमांडनुसार तुम्ही पाहिलं असेल प्रदीप सर, तर इथे फलंदाज शॉर्ट सिलेक्शन आहे अप्रतिम आहे. जसा चेंडू येईल त्या पद्धतीने ते चेंडू फटकवले आहेत. शॉर्ट मध्ये चेंडू मात्र नक्कीच चौकारासाठी धाडलेला आहे. तर गुडलँड स्पॉट चेंडू टाकलं तर तिथे नक्कीच त्याला सन्मान दिला गेलाय. आणि हा आत्मविश्वास फलंदाजला त्याच वेळी येतो ज्यावेळी बरेचसे चेंडू खेळलेले असतात. आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अजय आणि दीपकच्या माध्यमातून. यावेळी पहा अंतराळात खेळला गेलाय फाईन लेगच्या दिशेने. नो चान्स. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. बाहुली मोका हा मारला चौकार. माननीय सुनील या चौकासाठी षटक क्रमांक 3 मैदानात संपलाय. धावफलकाचा चढता आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 13 आणि तिसऱ्या षटकामध्ये 12. अशा 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुठलाही फलंदाज न गमावता मोती चौक 11 संघाने मिळवल्यात 35 धावा. स्ट्रॉंग सिच्युएशन मध्ये नक्की संघ पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूचं करावं तेवढं कौतुक कमी असणार. अजय शिर्के आणि त्याला मात्र साथ दिली अप्रतिम दीपक शिंदे. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू जर शिल्लक असतील. त्यावेळी पहा पुन्हा एकदा चांगला फटका करण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप तुम्हाला शॉर्ट थर्ड दिसणे पाहायला मिळेल. बऱ्याचशा धावा मात्र येऊ शकल्या असत्या, मात्र इथे 22च्या रूपामध्ये 1 धाव पाहायला मिळेल. जो पारितोषिक लावलंय सागर वाळके आणि अमोल कुंभार यांच्या वतीने नक्कीच आपण पाहतो रोख इथे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. ऑनलाईन पारितोषिक इथे जमा झालंय. दोन्ही बक्षीसदात्यांच्या ठिकाणी हार्दिक आभार. योगेश चव्हाण आणि सन्मान्य सागर साचोडे मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. एक रंजक सामना पाहायचा नक्कीच मान्यवरांना संधी असणार आहे.
बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये मोती चौक 11 विरुद्ध जय भवानी 11 या दोन संघादरम्यान. यावेळी ताकदवान फटका थोडा मिस टाइम झालाय. पायचा आहे 2 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, तिथे झेल सुटलेला आहे. प्रयत्न थोडासा आणखी खडतर करणं गरजेचं होतं. दत्ता तिथे म्हणा नक्की झेल सुटलाय आणि एक जीवदान देखील मिळतोय. एक धाव मिळाली, 37 धावा. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवरती आहे. या स्पर्धेच्या नक्की आपण पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये अनेकदा आयोजकाची भूमिका केलेला ऋषिकेश आणि संघासाठी सातत्याने जे प्रयत्न करतात बा इथे गोलंदाजी अजिबात चूक नसताना त्यांनी संधी निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून तितकी साथ मिळणार नाही, त्यामुळे नक्कीच गोलंदाज थोडासा निराश आहे. पुन्हा एकदा अंदर आईज यावेळी पहा फॉलो थ्रू मध्ये आवाजा प्रयत्न, चांगला प्रयत्न ऋषिकेशचा पाहायला मिळाला. चांगला स्टॉप देखील तुम्हाला पाहायला मिळाला. एक धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 38 धावा. या षटकात चांगला कमबॅक जो पाहायला मिळतो तुम्हाला. इतर षटकांमध्ये नक्की ड्रायव्हिंग सीटवरती असला हा संघ थोडासा नक्कीच बॅकफुट टाकण्याचं काम ऋषिकेशकरांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. दीपक शिंदे यावेळी पुन्हा ताकद मारण्याचा प्रयत्न पहा. क्षेत्ररक्षक आहे तिथे सर्कलमध्ये चेंडू आणला जाईल. एकेरी धावा फक्त या षटकामध्ये आल्यात. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. एक कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून ऋषिकेश द्वारा आहे. 39 धावा धावफलकावरती फक्त 4 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. आणि जे क्षेत्ररक्षण सजवले पाहत त्या क्षेत्ररक्षणाला अगदी साधीशी गोलंदाजी सुरू केल्या. जे कमबॅक करण्यासाठी षटक आवश्यक होतं ते मात्र पाहायला मिळते. काय इथे बिग हिट येईल. अजय शिर्के प्रयत्न नक्कीच केलाय. बॅटचे एज आहे. नो मॅन्स लँड चेंडू पडलाय. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक चेंडू जातोय. दरम्यानच्या काळामध्ये सुरक्षितरित्या 2 धावा या चेंडूवरती पूर्ण आहेत. या 2 धावांसाठी षटक क्रमांक 4 पूर्ण केले. 4 षटक संपली धावफलकावरती. 41 धावा. आता 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. प्लॅटिनम क्लब टॉस साठी यायचे आणि त्यांच्या विरुद्ध असेल भैरवनाथ फायटर्स. मग भैरवनाथ फायटर्स संघाचे कॅप्टन आलेले आहेत. प्लॅटिनम क्लब संघाचे कॅप्टन तुम्ही त्वरित या, कारण आता 4 षटक संपलेले आहेत. पुढच्या सामन्याचा नाणेफेक होणं अपेक्षित आहे. प्लॅटिनम क्लब संघाचे कॅप्टन त्वरित या. चार षटक संपलेत. 41 धावा लागल्यात. 18 चेंडू मध्ये 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. प्लॅटिनम क्लब संघाचे कॅप्टन आलेत का? चला, माझा आवाज जर पोहोचत असेल प्लॅटिनम क्लब संघापर्यंत तर तुमचे कॅप्टन इथे पाठवा. शेवटची 3 षटक आणि विजयासाठी 24 धावा. 8 धावा प्रति षटकामागे रिक्वायर्ड 100 नक्कीच पोहोचला असणार आहे. मोती चौक 11 या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. मात्र आपण पाहिलं असेल बरेचदा ड्रिंक्स ब्रेक नंतर काहीशी कलाटणी सामन्याला मिळाल्या आहेत. या सामन्यात मात्र अशी कामगिरी होईल का? गोलंदाजी मार्कवर करण षटक क्रमांक 5 आपल्या संघासाठी घेऊन येतोय.
तर दुसऱ्याकडे आपण पाहतोय मोती चौक 11 हा संघ सुस्थितीमध्ये आहे. 41 धावा, कुठलाही फलंदाज न गमावता अगदी सलामी चोडी मैदानामध्ये दीपक शिंदे वैयक्तिक 21 धावा स्ट्राईक रेट वरती असणार आहे. करंचा हा चेंडू यावेळी पहा उंचावमध्ये गेलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यावेळी मात्र खूप असणारा फलंदाज तिथे बाद. पहिला धक्का दीपक शिंदे मैदानाच्या बाहेर. चेंडूचा केले नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भुजबळ यांची खणखणीत विकेट. बघा मी आत्ताच सांगितलं होतं की ड्रिंक्स ब्रेक्स नंतर बऱ्याचदा सामन्याला कलाटणी मिळायला आपण पाहिल्या आहेत आणि इथे अगदी तशीच सुरुवात. ड्रिंक्स ब्रेक नंतर पहिला चेंडूस आणि त्यावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दीपक शिंदे त्याचा सफशेल फसला आणि यष्टींच्या वाटे आपण सुरेख झेल टिपलाय. पहिला धक्का. सागर लोखंडे आपण पाहिलं असेल यष्टीरक्षकाची भूमिका करत असताना आणि त्यांनी कॉल दिला होता. हे कॉर्डिनेशन राखणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की 2-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि तू केमीच्या प्रयत्नात झेल सुटतात. इथं सागर लोखंडे सांगितलं की हा झेल माझा आहे, मी झेल टिपणार आणि तो झेल त्यांनी टिपलेला आहे. ब्रेक थ्रू मिळालाय, पार्टनरशिप ब्रेक केली गेली. काय इथून पुढे जय भवानी 11 हा संघ या सामन्यात मुसंडी मारेल. नौशाद तांबोळी नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉन स्ट्रायकिंगवर आहे. हो इथे पाहिला असणार पुन्हा एकदा हा संधी होती, पण हलकासा येत नक्कीच पाहायला मिळतोय. मात्र पंच कळतायत यस कुठलाही संपर्क नाही. 22 रुपयामध्ये धाव मिळेल. सिंगल मिळेल, धाव संख्या पुढे जाईल. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवा फलंदाज मैदानात नौशाद तांबोळी. इथे भेदकता सध्या केली असणार आहे. करणकडे संधी असणार आहे. नवीन फलंदाज आहे त्यावरती दबाव जो आला आहे तो दबाव नक्कीच पुढे कॅरी करावा लागणार आहे. काय तशी कामगिरी होईल नौशाद तांबोळी, कशी सुरुवात असणार. पुढे सरसावत खेळलाय, मोठा फटका आलाय. आल्या आल्या घणाघाती प्रहार, चेंडू जातोय, बाहुबली फटका, षटकार. नक्कीच आपण पाहिलं असेल आमचे डीजे ऑपरेटर यांनी अतिशय सुरेखरित्या हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न सीमरेषेच्या बाहेर केला. अगदी पायांच्या साईडनंतर चेंडू अडवलेला आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. षटकार आलाय. षटकारानं नक्कीच आपला इरादा स्पष्ट केला असेल. नौशाद तांबोळी पहिल्या चेंडू घणाघाती फटका. 6 धावा केचा धावसंख्या पुढे गेली असणार आहे. जाऊन पोहोचते 48 धावा. विजयासाठी 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅटण्याकडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. दुसरा तर चेंडू मात्र पिक करतोय, फेकतोय. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा. आत्मविश्वास नक्कीच वाढलाय मोती चौक या इलेव्हन संघाला आपण पाहिलं असेल तर आजचा परफॉर्मन्स त्यांचा नक्कीच उंचावलेला आहे. प्रत्येक संघ जर पाहिलं तर घरून अभ्यास करून येतात काल काय चुकलं याच्यावर ते नक्कीच काम केलंय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. पायचे 2 क्षेत्ररक्षक. आकाश यावेळी झेल तिथे सुटलाय. पायचे तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न जो केला गेला. या चेंडू ते घेतल्या गेल्या 3 धावा. भेदकता नक्कीच दाखवली असताना आक्रमक शैली अवलंबली असताना नौशाद तांबोळी 3 धावा येतील आणि या 3 धावांसाठी धावपला पुढे जाईल. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पारितोषिकाची नक्कीच इथं घोषणा केली जाते. संघ मालक डॉक्टर शाहरुख तांबोळी यांच्या वतीनं कळवलं जाते. नौशाद तांबोळीच्या प्रत्येक षटकाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार खेचत मात्र सामना आणखी जवळ आणण्याचं काम करावं लागेल आणि संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर शाहरुख तांबोळी यांनी कळवलंय नौशाद तांबोळीसाठी प्रत्येक षटकाला 1000 रुपये पारितोषिक आहे. सन्मान्य हरी खेडकर याकडून उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानात. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 षटकं मैदानात संपली. 55 धावा लागल्यात. नाट्यमय कलटने मात्र आपण पाहिलं असेल ड्रिंक्स ब्रेक नंतर या सामन्यामध्ये आले असतात, कारण पहिली 3 षटकांमध्ये पाहिली जवळपास 4 षटकांमध्ये एकही फलंदाज बाद होता. 41 धावा होत्या. ड्रिंक्स ब्रेक नंतर अगदी पहिल्या चेंडूत विकेट पडली तरी देखील धावांचा ओघ कमी पडला नसताना, कारण नौशाद तांबोळी जो आक्रमक पवित्रा घेतला तब्बल 14 धावा त्या षटकामध्ये आल्यात आणि 55 या धावसंख्या धावपलक लागलेल्या आहेत. शेवटचे 12 चेंडू 10 धावा. एक तुंबळ युद्ध मैदानामध्ये काटेची टक्कर ज्याला म्हणता येईल. 2 ढाणा भागांचे जो मैदानामध्ये रचले असणार. तेजस राऊत आणि सन्मान्य तुषारजी खरपुडे या ठिकाणी उपस्थित आहेत.
दोन्ही मान्यवरांचं शिक्रापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. अतिशय रोमांच पूर्ण सामना. सन्मान्य मंगेशजी भुजबळ आपण देखील उपस्थित आहात. आपलंही सर नौशाद तांबोळीचा याआधी षटकार खेचला, त्या षटकासाठी सन्मान्य ऋषिकेश थोरात यांच्याकडून नौशाद तांबोळीसाठी 500 रुपये भारताचे घोषित झाले. ऋषिकेश करंजे गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळी पहा नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न केला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. माहिती इथे स्ट्रॉंग झोन कुठला आहे. अजय सिरके विरुद्ध नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण जे सजवलं गेलंय, मात्र एक धाव मिळेल. नाणेफेकीचा कौल होतोय. श्रीहरी खेडकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेतोय. प्लॅटिनम क्लब विरुद्ध भैरवनाथ फायटर्स या दोन संघादरम्यान टॉस का बॉस कोण होते मैदानात आपण मला होतं. 10 चेंडू 8 धावांची गरज असताना यावेळी मात्र चेंडूला कट केले गेले. क्षेत्ररक्षक स्लिप कार्ड मध्ये नक्कीच तैनात आहे. एक धाव घेतला येईल. पाहत इथे कलेक्शन मध्ये थोडीशी दिरंगाई आहे. एक धाव मिळणार आहे. ऋषिकेश करंजेसाठी पारितोषिक आहे. सन्मान्य दीपक भुजबळ यांनी कळवलंय प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे. आता पारितोषिक लावली जाणार कारण सामना अतिशय चुरशीच्या मैदानात चालू आहे. 7 धावा ज्या विजयासाठी आवश्यक आहेत आणि शेवटचे 9 चेंडू जे बाकी आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेमध्ये असणार आहे. कुठलाही तुम्हाला सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळणार नाही. हो, यावेळी आपण पाहतो हा चेंडू नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला आहे. यष्टीरक्षक थोडासा गाफील आणि ते अशा चोट धावा देणं मात्र ते कधी संघासाठी थोडस अडचण ठरेल. 22 चेंडूमध्ये धाव आली. एक धाव मिळेल. धाव बॉल करते 59 धावा. पारितोषिक लावले. 6 धावांची गरज. षटकार खेचत नौशाद तांबोळी झाले की विजय साकार केला. तर संघ मालक शाहरुख तांबोळी डॉक्टर शाहरुख तांबोळी यांच्या उद्या 1000 रुपये पारितोषिक आहे. प्रयत्न किती केला. चेंडू मात्र खेळला गेला डीप लॉंगच्या दिशेनं. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेची मात्र अजिबात संधी नसणार आहे. सिंगल मिळेल आणि या सिंगल बरोबर धाव संख्या जाऊन पोहोचते 60 धावा. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा चेंडू निर्णायक असेल. काय इथे ऋषिकेश हा चेंडू डॉट टाकेल. प्रतिभा नक्कीच आहे या गोलंदाजाकडे. पाहायचंय या चेंडू काय करा माझा फ्लॅश सलामीचा फलंदाज अजय शिर्के. यावेळी फुलटॉस चेंडू खेळला तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक कावकरणा मुन्ना चेंडूवर जाईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मात्र अजिबात प्रयत्न नसणार आहे. संधी देखील नसेल. शेवटच्या चेंडू नक्कीच एक धाव मिळाली. 6 षटकं संपले आहेत. धावफलकावरती सजवल्या गेल्या त्या 61 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची विजयी धाव घेतली जात नाही तोपर्यंत मात्र निर्णय सांगणं तेवढं सोपं काम नाही. पहा 6 चेंडू 4 जरी असल्या तरी देखील 4 धावा लागतात विजयासाठी. 61 धावा लागल्यात. 65 धावा ज्या बनवायच्या आहेत. अंतिम निर्णायक षटक. पहिले 3 चेंडू अतिशय निर्णायक असतील. यावेळी फुलटॉस चेंडू होता खेळला तिथे क्षेत्ररक्षक पाहायचे. दुरून मात्र चुकला ऋषिकेश करंजे. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. मी आधी सांगितलं इथे पहिले 3 चेंडू निर्णायक असतील. पहिल्या चेंडू 2 धावा आल्यात. अंतिम षटकामध्ये फुलटॉस चेंडू टाकण्यामध्ये खरं तर एक पर्वणी आहे. पुढे सावध ऑन द राईट खेळला असेल. 1 धाव पूर्ण केली जाईल. सामना मात्र बरोबरीत गेलाय. विजयासाठी 1 धावेची गरज. 4 चेंडू जे बाकी असतील. कमबॅक नक्कीच पाहायला मिळतोय मोती चौक 11 या संघाचा. या सामन्यामध्ये वर्चस्व नक्कीच राखलेलं आहे. अप्रतिम पार्टनरशिप जी आपल्याला नाबाद 41 धावांची पाहायला मिळाली. दीपक शिंदे आणि सलामीचा फलंदाज अजय शिर्के अजूनही मैदानामध्ये. मात्र नौशाद कशा पद्धतीने सामना पूर्ण केला जाईल. हो, इथे मला वाटतंय थोडीशी प्रतीक्षा नक्कीच करावी लागेल. नौशाद तांबोळीची विकेट तिथे पाहायला मिळेल. दुसरा धक्का संघाला. फलंदाज बाद. चेंडूचा केला नाद, फलंदाज झाले बाद. ही तर युवा उद्योजक माननीय अविनाश करंजे आणि माननीय दिनेश भाऊ यांची खणखणीत विकेट. विजयाची मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल मोती चौक 11 या संघाला. शेवटचे 3 चेंडू 1 धाव. अनेक मैदानात तुम्ही पाहिलंय इथे देखील सामने फिरलेले आहेत.
कारण नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अगदी पहिल्या चेंडूचा सामना करेल आमिर तांबोळी. 3 चेंडू आणि 1 धावा. एक वेगळं क्षेत्ररक्षण नक्कीच तुम्हाला अगदी क्लोज फील्ड पाहायला मिळेल. कमबॅक मात्र होईल का? यावेळी लॉफ्टेड फटका, चांगला फटका मारलाय आणि विजयावरती शिक्कामोर्तब. चेंडू जातोय तिथे नक्कीच सीमा रेषा पार. चौकार खेचत विजयावरती शिक्कामोर्तब. मोती चौक 11 एक पुढील सामना जो होणार आहे आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 प्लॅटिनम क्लब विरुद्ध भैरवनाथ फायटर्स या दोन संघादरम्यान. प्लॅटिनम क्लब या संघाने नाणेफेक जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले असेल. भैरवनाथ फायटरला त्यांनी फलंदाजीला आमंत्रित केले. इथं मी मात्र काही क्षणासाठी थांबतोय. तुम्ही अजिबात थांबू नका. पाहत राहा शिक्रापूर प्रीमियर लीग आणि ऐकत राहा माझे सहयोगी समालोचक प्रशांत पानमनसर यांना. धन्यवाद. प्लॅटिनम क्लब क्षेत्ररक्षण ना लावून घ्या. धन्यवाद रवींद्र जाधव सर. जबरदस्त समालोचन आपण ऐकलं. खऱ्या अर्थानं आपण बारी देखील ऐकली. अजितदादांच्या नावानं डॉक्टर विवेक सासवडे साहेब देखील उपस्थित होत आहेत. साहेबांचे देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थानं प्रणय साखरे सर, प्रयास साखरे सर, हर्षद शेरके सर, सतीश सुंजुरके सर या स्पर्धेच्या निमित्तातून आपल्याला गेले 6 दिवस सातत्याने कामकाज करताना पाहायला मिळत आहे. प्लॅटिनम संघ आपणास विनंती असेल, फलंदाज रेडी आहेत, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणं आता गरजेचं आहे. तुषार सर या, महेश दादा चला, आणि आता तुम्ही क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं असेल. चला, घाई करणं गरजेचं आहे. तर घाई करणं का गरजेचं आहे, तर वेळ वाचला पाहिजे. आता आपण कुठेतरी वेळेला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. चला या. आणि आता आयोजक कमिटीच्या वतीने तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. प्रसिद्ध उद्योजक नवनाथ शेठ भुजबळ साहेब आपण देखील उपस्थित होत आहे. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. आयोजक कमिटीकडून देखील कळवण्यात येत आहे, जर 2 मिनिटांमध्ये सामना चालू झाला नाही तर संघाला पॅनल्टी देण्यात येईल. आता पॅनल्टी कोणत्या संघाला देण्यात येईल? फलंदाजी करणाऱ्या संघाला पॅनल्टी देता येणार नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल, मग तो संघ कोणताही असो. सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये येते.
दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. प्लॅटिनम संघाचा 12वा खेळाडू आलाय. आला. आता मला वाटतंय प्लॅटिनम संघाच्या सर्व अडचणी संपूर्ण झाल्या गेल्यात आणि आताच जी सामन्याला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजवायचे. मला वाटतं प्लेअर येणे बाकी होते, आता ते उर्वरित प्लेअर देखील आले गेलेत. 3 2 5 3 2 5 11 आणि 12वा प्लेअर चला भैरवनाथ फायटर्स. भैरवनाथ फायटर्स संघ तुमचा 12वा खेळाडू नाहीये. आज पहिली मॅच झाली. पहिली मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो भरत भालेरावने पटकावला गेला. दुसरी मॅच देखील जबरदस्त झाली. सामन्याला सुरुवात होणं गरजेचं आहे. चेरप